मत्ति इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुत्तं कुतो धनं। हे मूर्ख माणसा, ज्याला तू माझा पुत्र, हे मूर्ख माणसा, ज्याला तू माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचे शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही हुकूमत चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन। या तथागत भगवान बुद्धांच्या या धम्मपदाने, खाली बसा, व्यवस्थित लावलं व्यवस्थित, धम्मपदाने मेरा मेरा क्या करता है पुत्र मेरा, धन मेरा काहे सोच कर दुःख पाता रे, जब शरीर तक नहीं तेरा। तर या तथागत भगवान बुद्धांच्या धम्मपदाने, खाली बसा पालथी मांडून, खाली पालथी मांडून बसा, व्यवस्थित बसून घ्या सगळेजण, डोळे उघडा। आज खाली हात, विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, या जगाचा प्रकाश, द लाइट ऑफ वर्ल्ड, विश्वदीप, अरहंत महाकारुणिक सम्यक संबुद्ध देवानंग पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, या भारत देशाचे संवैधानिक राष्ट्रपिता, सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज राष्ट्रपिता सत्यशोधक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं, काय नाव आहे बाबांचं, कालकथित कृष्णाजी बोंदाडे यांचा प्रथम पुण्यानुमोदन पुण्यस्मरणाचा कालकथित दिवसाच्या निमित्तानं या तळणी कसाब या गावामध्ये, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील या तळणी कसाब या छोट्याशा गावामध्ये माझ्या समक्ष असलेल्या आईचं नाव काय आहे, लताई बोंदाडे आणि कुंदन बोंदाडे, आणि माझ्या समक्ष उपस्थित असलेल्या या तळणी कसाब गावातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना मंगलाची कामना करतो। सर्वांप्रती मी मंगलाची कामना करतो। तीनदा साधू साधू म्हणा। तर आज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिवस आहे। कोणाचा स्मृती दिवस आहे? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा स्मृती। हात जोडायची गरज नाही, हात खाली ठेवा। तर ज्योतिराव फुलेंचा आज स्मृती दिवस आहे। 28 नोव्हेंबर ला ज्योतिबांचा जो निधन झालं होतं, त्यांना लकवा मारलेला होता। सावित्री यांनी त्यांची खूप सेवा केली आजारपणामध्ये। तर लक्षात घ्या, राष्ट्रपिता ज्योतिरावांची अनेक पुस्तकं आहे। गुलामगिरी हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे। महाकवी भिक्खू अश्वघोष यांचं वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी वाचलेला होता। त्यांच्यावर बुद्ध धम्माचा काय होता? बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंवर। तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा स्मृती दिवस असल्याच्या निमित्तानं मी तुम्हाला काय सांगावं, तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आपल्या एका पुस्तकामध्ये, गुलामगिरी पुस्तकामध्ये असं लिहितात की जोपर्यंत ब्रिटिश लोक, इंग्रज लोक या भारतामध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही जे जे काही करायचं आहे ते पटपट लवकर लवकर जे काही करायचं आहे, जे शिक्षण घ्यायचं आहे, ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहे किंवा ज्या ज्या काही सुधारणा करून घ्यायच्या आहे त्या तुम्ही करून घ्या। कोण म्हणत आहे असं? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। आता असं का म्हटलं असेल ज्योतिराव फुलेंनी? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले काय म्हणतात की
ब्रिटिश लोक, इंग्रज लोक आपले अजिबात शत्रू नाही. ब्रिटिश लोक, इंग्रज लोक आपले अजिबात शत्रू नाही. मुघल लोक, मुस्लिम लोक आपले अजिबात शत्रू नाही. नीट कोणाचं वाक्य सांगतो आम्ही? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं. इंग्रज, ब्रिटिश लोक आपले खरे शत्रू नाही, खरे शत्रू नाहीत. मुघल, मुस्लिम लोक आपले खरे शत्रू नाही. आपले खरे शत्रू ब्राह्मणच आहे. तेव्हाही ब्राह्मणच होते, आहे की नाही? ज्योतिबांच्या वेळी, बाबासाहेबांच्या वेळी ब्राह्मणच शत्रू होते आणि आताही कोण शत्रू आहे? ब्राह्मणच आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास होय. बरोबर का नाही? श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचाच इतिहास या भारत देशाला आहे, लक्षात घ्या. म्हणून ब्रिटिशांची गुलामी, या भारताने ब्रिटिशांची, इंग्रजांची गुलामी फक्त 150 वर्ष भोगली. किती वर्ष? नीट लक्ष द्यायचं आहे माझ्याकडं. 150 वर्ष ब्रिटिशांची, इंग्रजांची गुलामी या भारतानं भोगली. बरोबर आहे का नाही? आणि 450 वर्ष मुघलांची म्हणजे मुस्लिमांची गुलामी 450 वर्ष भोगली. कोण? या भारत देशानं. या भारतात डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, शक आले, हून आले, आहे ना? तर हे खूप सारे लोक भारतामध्ये आले. त्यांनीही काही वेळ परत सत्ता भोगली. लक्षात घ्या, ब्रिटिशांची, इंग्रजांची सत्ता फक्त 150 वर्षाचीच गुलामी होती. 150 वर्षाची ब्रिटिशांची गुलामी या भारताने भोगली, आहे का नाही? मुघलांनीही सुद्धा या 450 वर्ष या भारतामध्ये राज्य केलं, त्याची गुलामी आपण भोगली. पण खऱ्या अर्थानं 150 वर्ष इंग्रजांची आणि 450 वर्ष मुघलांची, मुस्लिमांची गुलामी या भारतानं भोगली. पण ज्या हजारो वर्षाच्या ब्राह्मणवादाच्या गुलामीमध्ये आपण जगत होतो, हजारो वर्षाच्या, मला सांगा, इंग्रजांची गुलामी 150 वर्षाचीच, मुघलांची गुलामी 450 वर्षाची, व्यवस्थित लावलं ना? परंतु ब्राह्मणवाद्यांच्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून फक्त एकट्याच माणसानं आपल्याला बाहेर काढलं, ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांना एक नवीन शब्द पुढे येत आहे, जग बदलणारा बाप माणूस. नवीन शब्द, जग बदलणारा बाप माणूस. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन आपल्या मुलांना, मुलींना वाचायला द्या. त्या पुस्तकाचं नाव जग बदलणारा बाप माणूस का आहे? ज्या महामानवामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं, आमचं जग बदललं. कोणामुळे बदललं? जग. आमचा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, ह्या 5ही गरजा आपल्याला प्राप्त झाल्या. जे पशुतुल्य जीवन होतं, जनावरांपेक्षाही बत्तर आपल्याला लेखल्या जात होतं. एखादा बैल, एखादी म्हैस, एखादी गाय जर मेलेली असेल तर त्या मेलेल्या बैलाला, मेलेल्या गायला एका बाजूने कुत्रे ओढत होते, एका बाजूने कोल्हे ओढत होते, एका बाजूने आपले लोक मरत होते, ओढत होते. ते लक्षात घ्या. हे आपलं अन्न होतं. 56च्या आधीच मेलेल्या गुराढोरं ओढणं आणि मेलेल्या गुराढोराचं मांस खाणं. आता आहे का ते अन्न? कोणामुळे अन्न खातो आपण? चांगलं चांगलं उष्ट्या अन्नावर जगणारे लोक होते. कितीतरी लोक आपले कुपोषणाने मेली त्या काळामध्ये. अन्न भेटत नव्हतं. आता तुमच्या घरी तांदूळ आहे, तुम्ही तांदूळ विकता, अन्न फेकून देता, नालीमध्ये टाकता. आज जे आपण अन्न सेवन करत आहोत, मेलेल्या गुराढोराचं मांस खात होतो, उष्ट्या अन्नावर जगणारे लोक, अर्ध्या पोटानं उपाशी राहणारे लोक, भाजीला काही सापडत नव्हतं. समजलं का तुम्हाला? कितीतरी दिवस आपल्या पूर्वजांनी उपाशी काढलेली आहे. एवढंच नाही, रमाबाईनं कितीतरी दिवस उपाशी काढलेले आहेत. बाबासाहेबांनी विदेशामध्ये ब्रेडच्या तुकड्यावर अभ्यास केलेला आहे, तुम्हाला माहित आहे, 18-18 घंटे. तर हे उपासमारीचे दिवस आपल्याला आहे का आता? कोण गरीब आहे? आणि जे लोक गरीब राहिले असेल, बौद्ध लोक, ते त्याच्या करणीनं राहिले, त्यांनी शिक्षण घेतलं नाही. बाबासाहेब म्हणतात मोक्याच्या जागा हासिल करा, मोक्याच्या जागा हासिल करा, चांगलं शिक्षण घ्या, उच्च शिक्षण घ्या, इंग्रजी शिक्षण घ्या. तर काही लोकांनी शिक्षण घेतलं नाही आणि काही लोक दारूमुळे गरीब राहिले. त्याच्यात काय बाबासाहेबाचा दोष आहे? बाबासाहेबांनी सगळ्यालाच भारी केलेलं आहे. कोणालाच हलकं ठेवलं नाही आणि कोणालाच भारी ठेवलं नाही, सगळ्याला भारी केलेलं आहे. समजलं का? पण जे काही लोक गरीब राहिले असेल त्याच्यामध्ये त्याचाच दोष आहे.
लक्षात घ्या. आली का तुम्हाला ही गोष्ट लक्षात? तर इंग्रजांची गुलामी भारताने 150 वर्षच भोगली आणि मुघलांची गुलामी 450 वर्ष. तर आपलं अन्न मेल्या गुराढोरांचं होतं, पण 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आपण हिंदू महार म्हणून जगत होतो. काय जगत होतो? नीट लक्ष द्या. हिंदू महार म्हणून जगत होतो. हिंदू महार म्हणून जगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, पंचशील दिलं आणि आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. समजलं का? तेव्हापासून आपण कोण झालो? बौद्ध झालो. का तुम्ही मुसलमान आहे आता? का ख्रिश्चन आहे? का हिंदू आहे? असाल ना हिंदू गीत वगैरे. तर आपण कोण आहो? बौद्ध. बाबासाहेब काय म्हणतात येवल्याला? नीट आहे का गोष्ट? बाबासाहेब म्हणतात येवल्याला, हिंदू धर्मात माझा जन्म झाला हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण हिंदू म्हणून मी जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मी मरणारही नाही. समजलं का? तर मग काय होऊन मरण पावले बाबासाहेब? बौद्ध होऊनच मरण पावले. समजलं का? हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मी कदापिही जगणार नाही आणि हिंदू म्हणून मी कदापिही मरणार नाही. समजलं का? का तुम्हाला जगायचं आहे? जगायचं आहे का? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हिंदू धर्म आपण त्यागला आणि बौद्ध धम्माची काय घेतली? दीक्षा घेतली. आपण बुद्धिस्ट झालो. तर बुद्धिस्ट लोकांनी बुद्धिस्टाप्रमाणे वागलं पाहिजे. जसे तुमच्या गावामध्ये मुस्लिम बांधव जास्त आहे, तर ते बरोबर आपल्या धर्माचं पालन करतात, इकडे तिकडे भटकत नाही. ख्रिश्चन बांधव इतकं तिकडे भटकत नाही. आपल्या लोकांना सगळ्या देवी धर्माचा, सर्व देवी धर्म म्हणजे मुसलमानाचे देव, ख्रिश्चनाचे देव आहे का नाही, हिंदूचे देव आणि बुद्धाले थोडं थोडं सगळ्या देवाचे ठेके आपणच घेतले. लक्षात घ्या. ख्रिश्चन माणूस इकडं तिकडं भटकत नाही, मुस्लिम माणूस इकडं तिकडं भटकत नाही, हिंदूही भटकत नाही, पण भटकणारे लोक आहे आपले बौद्ध. आहे का नाही? इकडे गेल्यान बरोबर, तिकडे गेल्यान पण कुठंच गेल्यान बरोबर नाही. आपले कर्म चांगले ठेवा. लक्षात ठेवा. बुद्धाच्या धम्मासारखा जगामध्ये धम्म कुठंच नाही. हिंदू धर्म फक्त भारतातच आहे. हिंदू धर्म कुठं आहे? आणि हिंदू धर्माचे 33 कोटी देवी देवता फक्त कुठं आहे? भारतातच आहे. राम, सीता, कृष्ण, हनुमान हे सगळे 33 कोटी देवी देवता कुठं आहे? फक्त भारतातच आहे. आणि जगात कोणाचं नाव आहे? बुद्धाचं. कोणाचं नाव आहे? बुद्धाचं. अख्खं जग बुद्धाला ओळखते. हिंदू धर्म फक्त भारतातच आहे आणि हिंदू धर्माचे 33 कोटी देवी देवता भारतातच आहे. पण जगात नाव कोणाचं आहे? बुद्धाचं नाव आहे. जगामध्ये आकडा आहे, रेकॉर्ड आहे की जगाच्या पाठीवर जमिनी खालून सगळ्यात जास्त कोणाच्या मूर्त्या मिळाल्या? जमिनी खालून. जगातला आकडा. जगाच्या पाठीवर जमिनी खालून खोदकाम करत असताना सर्वात जास्त मूर्त्या जगाच्या पाठीवर कुठं मिळाल्या, म्हणजे कोणाच्या मिळाल्या? तर त्या तथागत भगवान बुद्धांच्या. लक्षात घ्या. या भारतामध्ये तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जा, जेवढा भारत आहे का नाही आपला, या भारतातल्या कोणत्याही राज्याच्या टोकामध्ये जा आणि त्या भारतातल्या प्रत्येक शहरातल्या संग्रहालयामध्ये, म्युझियम मध्ये जा. त्याचे म्युझियम सगळे बुद्धांच्या जुन्या मूर्तीनं भरलेले आहे. भारतामध्ये जेवढे जेवढे काही शहर आहे का नाही, रायपूर म्हणा, छत्तीसगड म्हणा, हे जे जे काही आहे राज्य, तिथल्या तुम्ही संग्रहालय म्युझियम मध्ये जा, तुम्हाला बुद्धाच्याच मूर्त्या जुन्या जमिनीतल्या निघालेल्या तिथं संग्रहालयामध्ये दिसते. भारतात तर आहेच आहे संग्रहालय भरलेले बुद्धाच्या जुन्या मूर्त्यांनी. पण विदेशामध्ये सुद्धा इंग्रजांनी बुद्धाच्या मूर्त्या त्या काळामध्ये घेऊन गेले. विदेशातल्या पॅरिस मध्ये, बर्मिंगहम मध्ये, इंग्लंड मध्ये, जर्मनी मध्ये, ब्रिटन मध्ये, जगातल्या म्हणजे बौद्ध राष्ट्रांमध्ये इथल्या मूर्त्या इंग्रजांनी तिकडे नेल्या. तिकडले म्युझियम बुद्धांच्या जुन्या मूर्त्यांना भरलेले आहेत. आलं का लक्षात तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं 15 ऑक्टोबर 1956 ला. आदल्या दिवशी दीक्षा दिली. कायची दीक्षा दिली? बौद्ध धम्माची. बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तर बाबासाहेबांनी दीक्षा दिल्याच्या नंतर माहित आहे का, बाबासाहेबांनी ते भाषण झालं 15 ऑक्टोबरला नागपूरला. काय म्हणतात बाबासाहेब दीक्षाभूमीच्या त्या भाषणावर, की तेव्हा ते दीक्षाभूमी नव्हती, तेव्हा ती खाली जागा होती, माता कचेरीची जागा. तर बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, जगाच्या पाठीवर जर भारतातून मूर्त्या विकायला नेल्या, बाबासाहेबाचं वाक्य आहे भाषणातलं, जगाच्या पाठीवर, भारतात नाही, भारतातली गोष्ट नाही सांगत. बाबासाहेब म्हणतात अमेरिका, इंग्लंड, ब्रिटन, जपान, जर्मनी, तिकडे या देशामध्ये, आफ्रिकामध्ये, सगळ्या देशामध्ये तिकडं जर बुद्धाच्या मूर्त्या विकायला नेल्या, तिकडं जर कृष्णाच्या मूर्त्या, काही रामाच्या मूर्त्या
आणि काही बुद्धाच्या मूर्त्या. हे कृष्ण आणि हे राम तर काल्पनिक देव आहे, ब्राह्मणानं बनवलेले नकली देव आहे. समजलं ना? या 33 कोटी देवी देवता ब्राह्मणांनी पोट भरण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. या 33 कोटी देवी देवतांचा जन्म फक्त भारतातच झाला, विदेशामध्ये झाला नाही. आणि सगळे 33 कोटी देवी देवता ब्राह्मण शेंडीवाल्यांनी, पेशव्यांनी आपल्या पोट भरण्याचं साधन बनवलेलं आहे. त्या मंदिरामध्ये दानपेटी ठेवलेली आहे. आदिवासी लोक, ओबीसी लोक आणि आपले काही भटकलेले लोक तिथं दानपेटीमध्ये जाऊन पैसे टाकते. त्याला ते 100% आरक्षण आहे. समजलं का तुम्हाला? तर बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू धर्मातील रामाच्या मूर्त्या, कृष्णाच्या मूर्त्या आणि बुद्धाच्या मूर्त्या जर बाहेर देशामध्ये विकायला नेल्या, अमेरिकेत सारख्या देशामध्ये, आणि रामाच्या मूर्त्याची एक लाईन, नीट लक्ष द्या, इकडे तिकडे पाहू नका, रामाच्या मूर्तीची एक लाईन आणि कृष्णाच्या मूर्त्याची एक लाईन आणि बुद्धाच्या मूर्तीची एक लाईन, अशा मूर्त्या जर विकायला ठेवल्या समजा म्हणजे बाजारपेठमध्ये बाहेर देशामध्ये, तर लोक कोणाच्या जास्त मूर्त्या घेतील? कोणाच्या मूर्त्या पटकन खपेल? बुद्धाच्या मूर्त्या लोक पट उचलेल. समजलं का? कारण नाव कोणाचं आहे जगामध्ये? बुद्धाचं आहे. तुम्हीच तर म्हणता जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. या भारतामध्ये या 3 लोकांचा जन्म झाला नसताना तर भारताला कोणच विचारलं नसतं. बुद्धामुळेच जगात भारताची शान आहे. आता बुद्धामुळे जगात भारताची शान आहेच, पण आता सम्राट अशोकामुळे सुद्धा आहे का नाही या भारताची शान आहे. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुद्धा या भारत देशाची शान आहे जगामध्ये. कालच परवाच्या दिवशी 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युनेस्को समजलं तुम्हाला? या युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे. साधी गोष्ट आहे का? कोलंबियाला तर होताच. जगामध्ये सर्वात जास्त कोणाच्या मूर्तीची पूजा केली जाते? तर बुद्धाच्या. जगामध्ये सर्वात जास्त कोणाच्या मूर्त्या जमिनीमध्ये प्राप्त झाल्या? तर बुद्धाच्या. आणि लक्षात घ्या, बुद्ध मूर्तीची पूजा एवढी होते जगामध्ये, आणखी लक्षात घ्या, जगामध्ये सगळ्यात मोठी जयंती गांधीची होत नाही, कोणाचीच होत नाही. जगामध्ये सगळ्यात मोठी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच होते. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहे? जापान, अमेरिका, सर्व देशामध्ये सर्वात जास्त भारतामध्ये कोणाचे पुतळे आहे? बाबासाहेबांचे. आणि जगाच्या पाठीवर सर्वात जास्त म्हणजे बाबासाहेबांच्या भारतात तर आहेच आहे, पण जगाच्या पाठीवर अनेक देशांनी सुद्धा बाबासाहेबांचे पुतळे बसवलेले आहे. समजलं का? कोलंबियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये 100 विद्यार्थ्यांपैकीचा फर्स्ट क्रमांकाच्या विद्यार्थ्याचा म्हणून तिथं बराक ओबामानं पुतळा बसवलेला आहे. कोणाचा? बाबासाहेबांचा. आणि या बाबासाहेबांनी आपल्याला असा बुद्ध दिलेला आहे. सांगा, बाबासाहेबांनी 21 वर्ष अभ्यास करून आपल्याला मोठ्या तुलनात्मक अभ्यास करून देऊन बाबासाहेबांनी आपल्याला हा सुंदर शुद्ध बुद्ध दिलेला आहे. समजलं का? आणि मग आपल्याला इकडे तिकडे काय भटकाची गरज आहे का? बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा प्रचार होय असं मी मानतो. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये लिहिलाय. आजही तुम्ही आदिवासी लोकायले, गोवारी लोकाले आणि काही ओबीसी लोकायले विचारा तर बुद्ध का नाही म्हणते? आमचा अवतार होय म्हणते, विष्णूचा 9वा अवतार होय म्हणते. काय होते? आमच्याच विष्णूचा 9वा अवतार होय म्हणते. हो बापा, असं म्हणते ते लोक. आमच्याच विष्णूचा 9वा अवतार होय. आता होय तू म्हणत तर होय, ठीक आहे बापा, होय. तर विष्णूचा अवतार तर रामही आहे, विष्णूचा अवतार कृष्ण आहे, कल्की आहे, वामन आहे, नरसिंह आहे, परशुराम आहे. हे विष्णूचे अवतार आहे. तर काल्पनिक देव आहे. बुद्ध तर ऐतिहासिक आहे, झालेली व्यक्ती आहे, ते जग ओळखते. हे तर नकली देव आहे. मग विष्णूचा अवतार असलेल्या त्या रामाची तुम्ही पूजा करता, विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाची तुम्ही पूजा करता, कल्कीची करता, वामन नरसिंहाची करता. तुम्ही म्हणता ना बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, तर मग बुद्धाची मूर्ती, बुद्धाचा फोटो तुमच्या घरात का नाही आहे? का देवघरामध्ये तुम्ही बुद्धाची मूर्ती, बुद्धाचा फोटो ठेवत नाही? तुम्हीच तर म्हणता बाबा बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे आमच्या. मग आमच्या ठीक आहे बाबा म्हणतं, तर मग घे ना बुद्धाची मूर्ती आणि घे बुद्धाची मूर्ती आणि घे बुद्धाचा फोटो. तर घेते का ते लोक? लावते का? आणि तुम्ही लोक बुद्धाच्या बाजूला फोटो लावता. समजलं का? मग 22 प्रतिज्ञाचं उल्लंघन करणारे कोण आहे? समजलं का? मग काहीतरी शिका. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये विहार नाही आहे का? विहार फक्त 7 घरं आहे.
मी छोटा कार्यक्रम असो का मोठा कार्यक्रम असो, खूप मोठी धम्म परिषद असली आणि खूप मोठा कार्यक्रम असला तिथंच गेलं पाहिजे भिक्कून, असं काही गरज नाही. बाबासाहेब म्हणतात संख्यात्मक बदलांपेक्षा गुणात्मक बदल हवा आहे. धम्म परिषदेमध्ये लाखो लोक राहतात, हजारो लोक राहतात, पण सगळेच लोक धम्म घेतात का? बुद्धाला फक्त 5 संख्या म्हणजे एखाद्या धम्म परिषदेमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये खूप उपासक आले म्हणजे बुद्धाचा धम्म वाढतो बा, त्याचा प्रचार प्रसार होतो, ही चुकीची गोष्ट आहे. कितीतरी लोकांनी लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा खर्च करून धम्म परिषदा भरवत आहे, किती लोकांचा बदल झाला? कमी लोकांना धम्म म्हणजे हजारो लोकांमध्ये कमीच लोक असतात धम्म ग्रहण करणारे, समजलं का? म्हणून संख्यात्मक बदलांपेक्षा गुणात्मक बदल महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तुमच्या गावामध्ये 7 घरं आहे, बुद्ध विहार आहे नाही, पहिल्यांदाच मी या गावामध्ये आलेला आहो, आहे का नाही? तर डॉक्टर बाबासाहेब माहित आहे का, गांधीजीचं एक वाक्य आहे, आपल्या सेवाग्राम वर्धाले गांधीजी राहिले आहे. बाबासाहेब 2 वेळा वर्धा जिल्ह्यामध्ये येऊन गेले, आहे का नाही? 1 मे 1936 ला सेवाग्राम वर्ध्याला आणि 25 एप्रिल 1954 ला पुलगावला. बाबासाहेबांच्या हातचं पहिलं बुद्ध विहार पुलगावला आहे, ठीक ना? तर बाबासाहेब 2 वेळा आले. तर गांधीजीचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. गांधीजी काय म्हणतात? खेड्याकडे चला. काय म्हणतात? खेड्याकडे चला. खेड्यात माझा भारत देश आहे वसलेला, असं त्याचं म्हणणं आहे. पण बाबासाहेब म्हणतात शहराकडे चला. आता बाबासाहेबांनी शहराकडे चला असं कुठं म्हटलेलं आहे? तर बाबासाहेबांनी सोलापूरमध्ये बार्शी म्हणून एक गाव आहे, तिकडे बाबासाहेबांची सभा भरली होती, भाषणाचा कार्यक्रम होता. तर त्या गावामध्ये बाबासाहेब गेले होते. तर काही आजूबाजूच्या खेड्यातले लोक, तुमच्या गावामध्ये 7च घर आहे का नाही? इन 7 म्हणते तर बरोबर 7च आहे. तर 7 तिथे आपले घर कमी होते. तर बाबासाहेबांनी तिथं संदेश दिला. तर बाबासाहेब काय म्हणतात तिथे, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या. बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये ओळी कशा वापरल्या बघा. काय म्हणतात बाबासाहेब? तिथचे लोक म्हणत होते, आजी तुम्ही म्हणे, बाबासाहेब त्यांना काय सांगत आहे तिथल्या लोकांना, तुम्ही म्हणे शहराकडे चला, शिक्षण घ्या, शहराकडे चला. तुमच्या गावामध्ये जर कमी घरं असतील, ठीक ना, कमी घरं असतील तर तुम्हाला गुलामीत राहावं लागेल. एक गोष्ट बाबासाहेबांची. दुसरी गोष्ट, तुमच्या गावामध्ये जर कमी घरं असतील बौद्धांची समजा, अस्पृश्यांची, तर तुमच्यावर अन्याय अत्याचार होईल, ठीक ना? तिसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात, तुमचे घर जर कमी असतील तर तुम्हाला दुसऱ्याच्या गुलामीत तर राहावंच लागेल, पण दुसऱ्याच्या कमाईवरही जगावं लागेल. तुम्हाला त्यांच्या विरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येणार नाही. तुम्हाला गुलामीतच जन्म घ्यावा लागेल, गुलामीतच जगावं लागेल आणि गुलामीतच मरावं लागेल. म्हणून ज्या गावामध्ये आपले घर कमी आहे त्या गावातल्या लोकांनी, खेड्याकडल्या लोकांनी शहराकडे गेलं पाहिजे. मग ते लोक म्हणत होते, कसं जाऊ जे आम्ही हे खेड सोडून? आता तुमच्या गावाचा हाच प्रश्न आहे ना, असाच प्रश्न बाबासाहेबांना विचारला होता. कसं जाऊ जी, आमची तर थोडा तुकडा आहे शेतीचा आणि आमचं मजुरीवर जगतो, पाटील लोक आहे आमच्या गावात, आम्ही त्याच्या कामाले वगैरे जातो, तर त्याच्यावर आमचं पोट आहे. काही लोक मजूरदार आहे का नाही खेड्यापाड्यात, तर त्याच्यावर काही पोट आहे ना. आता तो उलीसा तुकडा आहे बापदाद्यांचा जमिनीचा, तर तो कसाला इथं आहे, म्हणजे पोटाची भाकर इथं आहे बा. कसे म्हणताय लोक? सत्य घटना सांगता भाषणातली, आमची पोटाची भाकर उली तुकडा शेतीचा या गावातच आहे, त्याच्यावर आमचं पोट आहे, लोकांच्या कामाला जा लागते. बाबासाहेब, आम्ही कसं जाऊ बाबा शहरामध्ये राहू कसं? तर बाबासाहेब म्हणतात आमच्या पोटाची, ते लोक काय म्हणतात, आमच्या पोटाची भाकर इथं आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही. तर बाबासाहेब म्हणतात भाकर मोठी का स्वाभिमान मोठा? तर मग बाबासाहेब त्यांना म्हणतात, अरे भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या. समजलं का? म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, जिथं घर कमी असेल तिथं जातीयवाद राहते, गुलामीत राहावं लागतं, त्याचं ऐकून घ्यावं लागतं, त्याच्यासारखं वागावं लागतं, त्याच्या कार्यक्रमात जावं लागतं, नाही गेलं तर विरोध होत असते. आणि हीच घटना भंडारा जिल्ह्यामध्ये खैरलांजीला झाली. कमी घरं होते म्हणून तसं झालं. इकडं नगर जिल्ह्यामध्ये आहे का नाही, सोनई खर्ड्याला तेच प्रकरण झाले, आहे का नाही, आपल्याच लोकांचे. तर असे घर कमी असल्यामुळे आपल्यावर अन्याय अत्याचार होतो. म्हणून आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, उच्च शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना शहराकडे धाव घेतली पाहिजे आणि मुख्यच्या जागा हासिल केल्या पाहिजेत. आणि म्हणून मेहनतीनं जिद्दीनं शिकलं पाहिजेत. कोण? आपल्या मुलांनी. म्हणून खेड्यापाड्यातली मुलं शिकत नाही. लक्षात घ्या. काही मुलं काय म्हणतात, आमची सोय नव्हती शिकाची,
आमच्या बहिणीचं लग्न जवळ जवळ आलं होतं, माझे बाबा आजारी पडले होते, माझे बाबा मरण पावले होते, माझ्या घरात गरिबी आली होती, माझ्या घरात असं होतं, माझ्या घरात तसं होतं, म्हणून मला अर्ध्यातच शाळा सोडायला लागली, मला अर्ध्यातच कॉलेज सोडायला लागलं, मला अर्ध्यातच हे करायला लागलं, असं सांगतो का नाही आपण? सांगतो का नाही? मला मग ते माझं लक्षच झालं नाही म्हणून मी नापास झाली, फेल झाली, मग पुढचं शिक्षणच राहिलं, माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं म्हणून मग ते मी मधातच सोडली. हेच आपले प्रश्न आहे आपल्या समाजातल्या पोरांचे. पण मला सांगा, बाबासाहेबांसारखी गरिबी आणि रमाई सारखी गरिबी कोण भोगली का आयुष्यामध्ये? एवढ्या गरिबीमध्ये शिकलेला बाबासाहेब आहे का नाही, गरिबीमध्ये शिकलेला बाबासाहेब 32 डिग्र्या समजलं आणि 13 भाषाचं नॉलेज बाबासाहेब आजही हलवते सगळ्यांना, समजलं का? मग सगळ्यात जास्त गरिबी कोण भोगली? ब्रेडच्या तुकड्यावर राव 18 घंटे घंटे बाबासाहेबांनी अभ्यास केला, 32 डिग्र्या घेतल्या, ऐका. मग बाबासाहेबांची गरिबी जास्त होती, रमाईची गरिबी जास्त होती का तुमची गरिबी आहे? तुमच्या घरी खाल नाही? 10 बाय 10च्या रूम मध्ये बाबासाहेबांनी त्या मुंबईला अभ्यास केला. बाजूला बकऱ्या, बकरीच्या लेंड्या, तिथं त्या बकरीच्या त्या गोमित्राचा वास, सगळे ते लोक एकाच ठिकाणी. रामजी बाबा रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करून घेत होते. कोणाचा? आणि अभ्यास केला नाही तर खाली देत नव्हते रामजी बाबा, एवढी कडक शिस्त होती. समजलं का तुम्हाला? तुम्ही फक्त म्हणता आमच्या बाबासाहेबांनी 18 घंटे अभ्यास केला आणि 18 घंटे अभ्यास करून संविधान लिहिलं. अरे बापा हो, बाबासाहेबांनी 18 घंटे केला, 18 घंटे नाही, 22 घंटे रे केला, रात्रंदिवस जागून केला. मग तू तर बाबासाहेबाचा म्हणतो ना स्वतःला, तू तर बाबासाहेबाची म्हणते ना स्वतःला. मग बाबासाहेब 18 घंटे करत होते, ते बोधिसत्व होते. मग कमीत कमी तू तर कर काही ना काही. तर आपले लोक अभ्यास करत आहे का? नाही. तुम्ही अभ्यास करणार नाही तर तुमचं काहीही खरं नाही. शिक्षणानंच माणसाची काय होत असते? प्रगती होते. आधी का नाही बायाले शिक्षण नव्हतं, महिलांना शिक्षण नव्हतं आणि अस्पृश्यांना, शूद्रांना शिक्षण नव्हतं. हा अधिकार बाबासाहेबांनी, सावित्रीबाईंना, ज्योतिबांना आपल्याला दिलेला आहे. मग आपण शिकायला नाही पाहिजे का? तर आपल्या बाया फक्त टीव्हीनं पागल झालेल्या आहे आणि त्या सिनेमानं पागल झालेल्या आहे. काय बापा ते कांतारान, बाहुबलीन, वाराणसी असे तसे ते सिनेमे आपले पोरं पाहत आहेत. त्या सिनेमामध्ये हिंदू धर्म, ब्राह्मण धर्म किती चांगला आहे, हिंदू धर्माचे देवी देवता त्या पिक्चरामध्ये दाखवते आणि ते सगळं नकली त्याला आपण बळी पडलो. सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया बामण बाया. ब्राह्मण महिला टीव्ही पाहत नाही, त्या टीव्हीत काम करते, करोड रुपये पैसे घेते. ना आपल्या आदिवासी बाया, एससी बाया, सगळ्या बाया टीव्ही पायी पागल झालेल्या आहेत, मोबाईल पायी पागल झालेल्या आहेत. ब्राह्मण लोक मोक्याच्या जागा हासिल करत आहे, आपले लोक शिकत नाही आहे, शिक्षण सोडून दिलेलं आहे आपलं. म्हणून घरामध्ये आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या, व्यवस्थित शिकवा, त्यांच्याकडे लक्ष द्या. संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. लक्षात घ्या. तुम्ही संपत्तीसाठी किती काम करता? घेतला चालले कापसाले, उठलं का चाललं. काही लोक तर दिवसभर गावामध्ये पोरग रिकाम टकडं फिरत आहे, जवान जुवान पोरग, आणि माई चालली म्हातारी कामाले, आहे का नाही? असे लोक आहे का नाही? काय बायाच्या तर लयच लाडाचे आहे. मग ते बायको आल्याच्या नंतर मग त्याला तेच काम आहे, जाऊ दे म्हणते, आता सुख भोगू दे. अरे सुख भोगू द्या नाही, ऐका, लक्षात घ्या एक गोष्ट. म्हणतात का नाही आई वडील, मग पुढे जाऊन त्याला बायको बिको आले, लेकर आले, त्याला संसार सांभाळ लागते. जाऊ दे ना, आता तरुण पोरगा आहे तर गावात फिरलं तर काय होते. मग पुढे जाऊन लग्न झाल्यावर मग तो बिचारा आपल्या कुटुंबात राहील, नंतर त्याला कामच करायचं आहे. तर चालली माय इळा घेऊन, चालली माय कापसाले, चालली माय निंदाले रात्रंदिवस, आणि रिकाम टकडं पोरग ते ना अभ्यासही करत ना कॉलेजले जात, टपरी छपरी सारखं, आणि ते गावामध्ये अभ्यासही करत नाही आणि गावात मोकाट फिरत आहे. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला एक गोष्ट? तर मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, ऐका इकडे गोष्ट लक्षात घ्या. तर आपल्या मुलांना उन्हाची, थंडीची काय लावली पाहिजे? सवय लावली पाहिजे. तुम्ही नाजूक जर त्या पोराला ठेवाल तर तो मुलगा काय निघणार आहे? ऐदी निघणार आहे आणि तुमचं नाव खराब करणार आहे. मग तुम्ही कितीही धनसंपत्ती कमवा, पण तुमची संतती जर चांगली निघाली नाही तर ती दारू पायी, बाई पायी, जुव्या पायी, मटक्या पायी, खर्या पायी आणि व्यसना पायी सगळी कमावलेली संपत्ती सुद्धा काय होते? होईल तुमची नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून तर काही बाया म्हणते माहिती का, भंतेजी मी वांजोटी राहिली असती तर बरं झालं असतं. एक बाई म्हणत होती मला, लय बाया म्हणते मी वांजोटी राहिली असती तर बरं झालं असतं. भले नाही झालं असतं तर बरं झालं असतं. तर काऊन म्हणलं असं नसतं मला माकडं?
कारण तिचं पोरगं दारुडं निघालं, जुगारी निघालं. तिला आई वडिलांना शिव्या देते, कामाला जात नाही, आई वडिलांच्या भरोशावर खाते तरुण पोरगा. समजलं का? एक बाई तर म्हणे माघरचा माणूस खूपच चांगला आहे, पण एकाच गोष्टीनं वाया गेला आहे ना. तर लक्षात घ्या, आपण संपत्ती नक्कीच कमवा. दरिद्रीचं समर्थन नाही केलं बुद्धानं, गरिबीचं. गरीब नाही राहिलं पाहिजे. आपण काबाड कष्ट करून चांगल्या मार्गाने पैसे कमवा. दारूचा धंदा करून, वाईट व्यवसाय करून, चोरी माप करून आपण पैसे कमवू नका. सम्यक आजीविका सांगितली भगवान बुद्धाने. चांगल्या मार्गाने पोट भरा, चांगल्या मार्गाने म्हणजे चांगलं शिक्षण घ्या, अभ्यास करा, मेहनत करा. मेहनतीशिवाय तुम्हाला काहीही प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. तर आपल्या मुलांना कधीच लाडावू नका, कधीच लाडावू नका. डिमेटर ग्रीक नावाची एक देवता होती. बाबासाहेबांनी एक कहाणी सांगितली, ऐका, मी ते सांगतो आणि थांबतो. आता कहाणीला, कथेला केवळ कथा समजा, तिले सत्य मानू नका. ही काय आहे? फक्त कथा आहे, काल्पनिक कथा आहे. काय आहे? काल्पनिक कथा. पण या कथेमधून मेसेज घ्यायचा आहे. ती हिंदू धर्मातली कथा नाही, ती ग्रीक देशातील कथा आहे. कोणती आहे? ग्रीक देशातील. तर ही बाबासाहेबांनी एक भाषणाच्या दरम्यान, लोकांना समजत नाही ना, लोकांना समजत नाही, मग त्या कथेच्या माध्यमातून लोकांना समजून सांगायचं. कथेला कथा समजा, चमत्कार समजू नका. तर बाबासाहेबांनी भाषणाच्या वेळी, भाषण देते वेळी एका ठिकाणी द रायटिंग ए स्पीचेस या ग्रंथामध्ये, बाबासाहेबांच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी ही कथा सांगितली होती, लोकांना समजलं पाहिजे म्हणून. कोणती कथा? तर ऐका, म्हणते बाबासाहेबांनी ती कथा सांगितली. ग्रीक देशामध्ये, ग्रीक देशामध्ये डिमेटर नावाची एक देवी होती. काय होती? डिमेटर नावाची एक ग्रीक देवता, भारतीय नाही, काल्पनिक देवता. ते डिमेटर नावाची ग्रीक देवता होती. काय होती? डिमेटर नावाची ग्रीक देवता. आणि या डिमेटर नावाच्या ग्रीक देवतेला एक मुलगा जन्माला आला. ऐका, काय आला? मुलगा जन्माला आला. आता ती डिमेटर नावाची ग्रीक देवता ही जी महाराणी होती, मग महाराणी होती देवी होती, ते समजा कोण? डिमेटर. तर ही डिमेटर नावाची जी महाराणी आहे, ही देवता आहे डिमेटर, हिला का नाही मुलगा झाला. काय झाला? मुलगा झाला. आता या डिमेटर नावाच्या या देवी राणीनं त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी एका दासीला ठेवलं. कोणाला ठेवलं? दासीला. आणि दासीला जबाबदारी दिली का याचा सांभाळ करायचा, याची आंघोळ घालून द्यायची, याचं सर्व काही ते समजलं तुम्हाला. तर असा सगळा आदेश दिला त्या राणीनं. कोणाला? त्या दासीला. त्या दासीला आदेश दिला. दासी मग त्या आज्ञेचं पालन करू लागली. आता आज्ञेचं पालन कशी करू लागली? ती दासी काय करायची? त्या मुलाचं आंघोळ बिंगोळ वगैरे सगळं करून द्यायची. ठीक आहे ना? राणीच्या देखता काय करायची ती दासी? त्याची आंघोळ बिंगोळ वगैरे सगळं करून देत होती. आंघोळ बिंगोळ वगैरे, त्याचं सगळं गंध, टिकला, पावडर वगैरे जे काय करायचं ते सगळं करत होती. त्याला कपडे सगळं वगैरे ते करत होती, सांभाळ वगैरे सगळं ते करत होती. कोण? दासी. आता दासी काय करायची? एका राणी जर इकडे तिकडे गेली, किंवा राणी जर आपल्या एका ठिकाणी बसून असली, ठीक ना, एका ठिकाणी बसून असली राणी, तर राणी काय करायची? ते दासी काय करायची? आता राणीला इकडे तिकडे जाऊ द्यायची ती दासी. आणि ती दासी काय करायची? त्या राणीच्या बालकाला काय करायची? एका खोलीमध्ये घेऊन जायची आणि ती खोलीचा दरवाजा बंद करत होती. ऐका ती कहाणी मन लावून. त्या खोलीमध्ये घेऊन जात होती. कोण? दासी. तिच्या त्या लहान बाळाला त्या मुलाला ते घेऊन जात होती खोलीमध्ये, आणि खोलीचा दरवाजा लावून देत होती. आणि आतल्या खोलीमध्ये आग पेटवत होती. ते शेकोटी नाही का, ती शेकोटी पेटवत होती. आणि त्या शेकोटीवर त्या बाळाच्या अंगाचे कपडे काढत होती आणि त्या बाळाला त्या शेकावर धरत होती. जाळत नव्हती. ऐका, भाजन कशी दिली? जीव नाही द्यान का त्या बाळाचा? पण ऐका, ती दासी काय करायची? बंद खोलीमध्ये त्या बाळाच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढत होती आणि शेक पेटवत होती आणि त्या शेकावरती त्या बाळाला धरत होती. अशी धरत होती ती. तर ती धरत असताना ती आग नाही लागू देत होती, ती ते जाळत घेत नव्हती, फक्त ती आगेवर ते फक्त धरत होती. आता ती असं का करत होती? त्या बाळाला, लहानच्या बाळाला का करत होती? त्याच्यामध्ये तिला दिव्य शक्ती आणायची होती. काय आणायची होती? कथेला कथाच समजा, बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. कथेला काय समजायचं आहे? त्याच्यामध्ये त्याला दिव्य शक्ती आणायची होती. दिव्य शक्ती म्हणण्यापेक्षा त्याला ते चटके सहन करण्याची सवय पाडायची होती. केव्हापासून? लहानपणापासून त्याला चटके
लहानपणापासून त्याच्या शरीराला ते काय पडली पाहिजे, सवय पडली पाहिजे, सवय पडली पाहिजे. त्याच्यामध्ये ती शक्ती तयार झाली पाहिजे, सहन करण्याची ताकद, शक्ती तयार झाली पाहिजे. कोणाच्या, त्या बाळाच्या. म्हणून लहानपणापासूनच तिनं तो प्रयोग केला आणि त्याला, त्या बाळाला तिचं वाईट करण्यासाठी करत आहे का ते, वाईट करासाठी नाही करून राहिली ती दासी. याला ती सवय पडली पाहिजे, हा अलौकिक बनला पाहिजे, हा दिव्य बनला पाहिजे, हा शक्तिवान बनला पाहिजे. पुढे जाऊन याला चटके सहन करण्याची काय भेटली पाहिजे, शक्ती, त्याला ती शक्ती मिळाली पाहिजे. याच्यासाठी ते सगळे ती त्या लहान बाळाला त्या अग्नीच्या विस्तवावर अशी पकडत होती, समजलं का, धरत होती. कोण, दासीचा हेतू चांगला होता. त्याला त्याच्यामध्ये तेच पेरायचं होतं. काय करायचं होतं, तेच पेरायचं होतं, तेच उत्पन्न करायचं होतं. चटक्याची त्याला लहानपणापासून काय लावायची होती, सवय लावायची होती. समजून घ्या हे कहाणी. असं ती रोज करायची, रोज करायची, रोज करायची. एक दिवस त्या राणीचं लक्ष गेलं, काही वाली बा मुलाला वगैरे घेते, बंद खोलीमध्ये जाते आणि ही काय करते बा. तर राणीचं लक्ष गेलं, तिनं पाहिलं खिडकीमधून का आपल्या मुलाला ती काय करत आहे. बंद झालं का, आपल्या मुलाला राणीनं पाहिलं खिडकीतून. अरे, ही दासी जिला मी सेवेसाठी ठेवलाय, ही लहानच्या बाळाला त्याच्या अंगातले कपडे टाकून त्याला ते अग्नीवर शेक देत आहे, ती तपवत आहे. तर राणीला आला राग आणि पटकन तिनं दरवाजा खोलला. एक उघड म्हणते, दरवाजा उघडल्याबरोबर तिच्या हातात जे इस्तो पेटवलेला होता, त्या बाळाला ती शेक देत होती. त्याच्यापासून पटकन राणीनं काय केलं, दे म्हणते माझं बाळ. हे काय करून राहिली तू, वेड्यासारखी म्हणते. कोण म्हणत आहे असं, राणी म्हणते. आणि आपलं बाळ तिनं हिसकून घेतलं, कोण, त्या राणीनं. आणि ते बाळ त्याच्यामध्ये जे शक्ती उत्पन्न होणार होती, जे तेज उत्पन्न होणार होतं, त्याच्यापासून ते बाळ वंचित राहिलं. ते महान बनलं नाही, ते तेजस्वी बालक बनलं नाही. तेजस्वी बालक बनण्यासाठी, त्याच्यामध्ये ते शक्ती, तेज पेरण्यासाठी दाशी त्याच्यासाठी चांगलं करत होती. पण राणीचा जीव तडमला. माझ्या बाळाला ही मारून तर टाकणार नाही ना, शिकावर देता येतं, हे चांगलं नाही, ही वेडेपणा आहे. तिनं ते बाळ हिसकून घेतलं दासीपासून आणि दासीला आपल्या महालातून हाकलून लावलं. समजलं का तुम्हाला, समजलं का तुम्हाला, दासीतून हाकलून लावलं. मग त्या बाळाचं काय झालं असेल, बाळाचं चांगलं झालं नाही. तर आपण आपल्या मुलांना ती सवय लावत नाही, है की नाही. उन्हाची, पावसाची, संघर्षाची त्याला सवय लावली पाहिजे. सुख काय असते, दुःख काय असते, याची सवय लावली पाहिजे आपल्या मुलांना. समजलं का. तर ही सवय आपल्या मुलांमध्ये, ज्या, हे कहाणी आहे डिमेटर ग्रीक देवता, बाबासाहेबांच्या भाषणामध्ये डिमेटर ग्रीक देवताची कहाणी आहे. फक्त एक्झाम्पल म्हणून, मेसेज म्हणून दिलेलं आहे. म्हणून ज्या लोकांच्या जीवनामध्ये काही संघर्ष नसते, कष्ट नसते, चटके नसते, ते लोक आपल्या जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी रमाईला पत्रामध्ये लिहिलं होतं, ओरिजिनल पत्रामध्ये काय लिहिलं होतं पत्रामध्ये, हे रमा, संकटाचे आभार मानायला शिक, संकट ही माणसाला मोठी करायला येतात. समजलं का. संकटाचे, दुःखाचे आभार मानायला शिक रमा, संकट आणि दुःख ही माणसाला मोठी करायला येतात. संकट म्हणजे एक प्रकारची संधी असते, आपल्याला संकट मोठी करत असते, लक्षात घ्या. म्हणून आपलं जे शरीर आहे चंदनासारखं झिजवलं पाहिजे, चंदनासारखं खपवलं पाहिजे, आहे का नाही. हे मातीमोल शरीर आहे आपलं. जसं तुम्ही आता या ग्रामीण भागातल्या महिला आहे, लक्षात घ्या, ग्रामीण भागातल्या महिला, तुम्ही कधी कधी बसा बाबा, पलंगावर बसले तर चालते. तर तुम्ही काय करता, कधी कधी निंद्राच्या घातेच्या वेळी नवीन विळा आणता. काय आणता, नवीन विळा विकत आणता. आणि विळा विकत आणल्याच्या नंतर तुम्ही काय करता, त्या नवीन विळ्याला बाजारातून जर तो विळा आणला तर तो विळा तुम्ही काय करता, तो विळा तुम्ही, एखाद्या बाईनं जर म्हणलं का मी तो विळा आणतो बाजारातला आणि त्या विळ्याला मी आतमध्ये ठेवून देतो एखाद्या तिजोरीमध्ये किंवा अलमारीमध्ये, तर काय होईल त्या विळ्याचं, लयच मस्त विळा आहे, लयच मस्त विळा आहे. त्याला कामाला जर लावलं नाही, तो जर विळा तुम्ही अलमारी, संदुकात किंवा तिजोरीमध्ये ठेवला तर त्या विळ्याला काय लागेल, जंग लागेल. आणि त्या विळ्याचा जंगच विळ्याला काय करेल, नष्ट करेल. लक्षात घ्या. म्हणून हे तुमचं जे शरीर आहे हे चंदनासारखं झिजवलं पाहिजे, राबवलं पाहिजे, खपवलं पाहिजे. जसे की बाबासाहेब, जसे की सावित्रीबाई फुले, जसे की रमाई, आपल्या शरीराचा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणण्यापेक्षा तथागत बुद्धाने म्हटलंय, जो स्वतःचे व इतरांचेही कल्याण करतो तोच उत्तम पुरुष आहे. घरामध्ये आपल्या लोकांना सवय फक्त 14 एप्रिल आली का 14 एप्रिलच्या पलीकडे बाबासाहेब त्यांना दिसत नाही. 14 एप्रिलच्या दिवशी आम्हालाही नशा आहे, मलाही नशा आहे,
नशा आहे. मी रोज नशा करतो. तुम्हाला खोटं वाटते का? रोज नशा करतो. रोज नशा करतो. माझी नशा 24 घंटे असते आणि तुमची नशा काही वेळापुरतीच असते. बाबासाहेबांचे पुस्तक वाचा, संविधान वाचा, ग्रंथ वाचा आणि बाबासाहेबांच्या विचाराची, ज्ञानाची नशा कधीच कमी होत नाही. पण दारूची नशा कमी होते. पण आपले तरुण पिढी काय आहे, दारूची नशा करून, दारूच्या तोंडानं जयभीम घेऊन दारूची नशा करून दारू अंगात आणून नाचते. पण बाबासाहेबांच्या ज्ञानाची नशा करा ना, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या. माझे विचार महत्वाचा आहे. मी जे काम तुमच्यावर सोपवले आहे ते काम पूर्ण करा, लक्षात घ्या. म्हणून तर बाबासाहेबांनी म्हटलंय की मला शिकल्या सवरल्या लोकांनी काय दिलेला आहे? धोका दिलेला आहे. जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोका दिया. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आग्र्याचं भाषण आहे. नीट लक्षात, हे आग्र्याचं बाबासाहेबांचं भाषण आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या, आता 6 डिसेंबर जवळच येत आहे काही दिवसांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबरला गेले. किती डिसेंबरला? 6 डिसेंबरला गेले आणि 6 डिसेंबरच्या नंतर 7 डिसेंबर पासून आपल्यावर जबाबदारी आली होती. जसं एखाद्या घरातला एखादी वडील किंवा आई मरण पावावी आणि त्या घरच्या मुलावर किंवा त्या घरच्या मुलीवर जबाबदारी यावी. कायची? घरादाराची. समजलं का? तर तशाच सारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर, महाप्रयाण झाल्याच्या नंतर, बाबासाहेब गेल्याच्या नंतर आपल्यावर जबाबदारी आली होती आणि ती जबाबदारी बाबासाहेब आपल्यावर देऊन गेले. पण काही लोक आपल्या महाल माडीमध्ये, बायकोच्या साडीमध्ये आणि अलिशान गाडीमध्ये खुश झाले आहे. बाबासाहेबांना कुटुंब नव्हतं का? बाबासाहेबांना मुलं नव्हते का? बाबासाहेबांना पत्नी नव्हती का? बाबासाहेबांना सगळंच होतं. बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या. बाबासाहेबांना कोणतीही नोकरी भेटत होती आणि जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन ते नोकरी करू शकत होते. एवढं शिक्षण होतं त्याच्याकडं. रमाईला राणी सारखं ठेवता आलं असतं. कोणाले? बाबासाहेबांना. रमाईला 4ही लेकरं बिना औषधा पाण्या वाचून गेली नसते. आपण म्हणतो ना, मला वेळ नाही, 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 मला वेळ नाही. सदैव लोक असे म्हणतात. काश बाबासाहेबांनी जसा तुम्ही शब्द म्हणता की मला वेळ नाही, तर हाच शब्द जर बाबासाहेबांनी त्यावेळेच्या आपल्या लोकांना म्हणला असता की मला कुठं वेळ आहे, तुमचं तुम्ही पाहत बसा, ओढा ते मेलेले गुरढोर, ओढा ते गळ्याला गाडगे मडके बांधा, आम्हाला काय करायचं. काश बाबासाहेबांना जर असं म्हणलं असतं ना, तर आज आपण इथं नसतो, मी बोलत नसतो. लक्षात घ्या. पण बाबासाहेब तसे नव्हते ना. त्यांच्यावर बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता. जसं हंस पक्षाला बाण लागला तर बुद्धाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याचा बाण उपडला, आहे का नाही? करुणा होती. तर बाबासाहेबांच्या मनामध्ये बुद्धाचे पुस्तक वाचलेच होते त्यांनी. त्यांच्यावरही बुद्धाच्या करुणेचा प्रभाव होता. बोधिसत्व आहे ते. बोधिसत्वाच्याच मनात आलं तुम्हाला अंधारातून बाहेर काढण्याचं. बोधिसत्वाच्या मनातच आलं तुम्हाला गुलामीतून बाहेर काढण्याचं. लक्षात घ्या. गांधीजीच्या मनात आलं का? आज जे आपण जगत आहोत हे सुखानं जगत आहोत हे कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. आणि बाबासाहेबांसाठी आपण वेळ काढत नाही. फक्त एकच दिवस वेळ आहे आमच्यापाशी, 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल. तर बाबासाहेब 6 डिसेंबरला गेले. जसं एखाद्याच्या घरातला एखादा वडील जावं सोडून आणि आई जावी सोडून, तसे बाबासाहेब सोडून गेले आणि 7 डिसेंबर पासून आपल्यावर जबाबदारी दिली होती. 4 जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. पहिली जबाबदारी कोणती? दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी आपल्या जवळच्या बुद्धविहारात कुटुंबासहित गेलं पाहिजे. दुसरी जबाबदारी देऊन गेले बाबासाहेब तुमच्यावर. दुसरी जबाबदारी, नाहीतर मला घर बरं, माझं दार बरं, मला काय करायचं आहे? तर म्हणा तुम्ही तसं, तुम्ही म्हणा तसं. एक बाबासाहेब जन्माला आले, पुन्हा दुसरे बाबासाहेब जन्माला येणार नाही. एका बाबासाहेबांनी आपल्याला हजारो वर्षाच्या ब्राह्मणाच्या गुलामीतून काढलं, पण पुन्हा जर तुम्ही आपलं संविधान बदललं आणि तुम्ही जर पुन्हा जर गुलाम झाले, तर पुन्हा मात्र दुसरा बाबासाहेब जन्म घेणार नाही. लक्षात घ्या. आता गुलाम झाले तर, म्हणून काहीतरी भान असू द्या, माझे काहीतरी कर्तव्य आहे. तर दुसरी जबाबदारी बाबासाहेब तुमच्यावर देऊन गेले. कोणती? मी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा. केवळ भिक्खूंवरच ते जबाबदारी दिली नाही, तुमच्यावरही दिली आहे. कसे मुसलमान लोक, ख्रिश्चन लोक, हिंदू लोक, शीख लोक आपापल्या धर्माचा प्रचार करत आहे. तो 85 वर्षाचा बुडगा माणूस संभाजी भिडे मतारा आपल्या RSSचा ब्राह्मणी विचाराचा
प्रचार करताय. ज्योतिबा फुलेवर टीका करतो, है का नाही? बाबासाहेबांच्या संविधान तो म्हातारा माणूस टीका प्रचार प्रसार करतो. त्या ब्राह्मणी धर्माचा RSS मध्ये तुम्ही बुड्डे बुड्डे झालेले लोक RSS मध्ये काम करतात, लहान लहान लेकरं काम करतात. आपल्या लोकांना समता सैनिक दलामध्ये ड्रेस घालण्याची त्यांना लाज येते, कमीपणा वाटते. समजलं का? म्हणून आपल्या सर्व धर्मातील लोक त्याच्या धर्माचं ते बरोबर पालन करतायत, त्याचा ते धर्म पुढे नेत आहे, धर्माचा प्रचार प्रसार करताय. पण आज मात्र आपले लोक बौद्ध धर्माचं त्यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही. तर दुसरी जबाबदारी बाबासाहेब तुमच्यावर देऊन गेले, ती म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. बुद्धाच्या धम्माचे विचार, बुद्धाचा धम्म घरोघरी पोहोचला पाहिजे, याच्यासाठी तुम्हीही प्रयत्न केले पाहिजे. तिसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली जबाबदारी, आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी खर्च केला पाहिजे. आपल्या कमाईतला कितवा हिस्सा? 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे. आणि चौथं सांगितलं बाबासाहेबांनी, मी सारा भारत बौद्धमय करीन. सारा भारत बौद्धमय करण्याचं, प्रबुद्ध भारत करण्याचं बाबासाहेबांनी जबाबदारी तुमच्यावर देऊन गेले. काय आपण ह्या जबाबदाऱ्या पेललेल्या आहे, काही स्वीकारल्या आहे? लक्षात घ्या. म्हणून ते एका कवीनं म्हटलेलं आहे गाण्यामध्ये, तुम्हा चालायला ज्याने स्वतःचे पाय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, नाही का नाही? तर आपण बाबासाहेबांना विसरलेला आहोत आणि दिवसेंदिवस विसरत चाललेला आहोत. लक्षात घ्या. आज तुमच्या तळणी कसाब गावामध्ये बुद्ध विहार नाही आहे का? बुद्ध विहार नाही. आता यदा कदाचित जर तुम्ही बुद्ध विहार बांधलं, बुद्ध विहार बांधा. मी आईला तर सांगेल की आई, जरी गावामध्ये विहार नसेल सध्याला तरी विहार तर बांधा, पण कमीत कमी तुमच्या इथे मुलांना संस्कार हवे. घर जरी कमी असले, 7च घर आहे तुमच्या गावामध्ये. इकडे एक सेवाग्रामकडे सुजातपूर नावाचं गाव आहे. सुजातपूर तिथं तर 5च घर आहे, पण विहार भलं मोठं बांधलंय सुजातपूर नावाचं गाव. म्हणून घर कमी असले तरी चालते. 5 लोकांनीच बुद्धाचा धम्म, 5 लोकच भेटले ना बुद्धाला पहिल्यांदा, का 5 लाख भेटले? तुम्ही आचरण करणारे बोटावर मोजलेला एक 5 लोकांनी जरी तुम्ही धम्म आचरण केला तरी धम्म पुढे जाते. मी संपवतो माझी कहाणी. आता मला सांगा, यदा कदाचित जर तुमच्या गावामध्ये बुद्ध विहार झालं, समजा यदा कदाचित, तर मला सांगा, ज्यावेळी तुम्ही बुद्ध विहार कोणासाठी बांधाल? बुद्धासाठी. आता बुद्ध विहार बांधून झाल्याच्या नंतर तुम्ही त्या बुद्ध विहारामध्ये काय बसवणार? साधं सोपं सांगतो मी तुम्हाला. काय बसवणार? बुद्धाची मूर्ती. कुठं बसवणार? बुद्ध विहारामध्ये. बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी तुम्ही उद्घाटन करा, भिक्खूला बोलवान, गावातले लोक बोलवान. बुद्ध विहार झालं, कोण्याही गावामधलं बुद्ध विहार झालं, समजा ऐका नीट लोक गोष्ट ही, कोण्याही गावातलं बुद्ध विहार झालं, त्या बुद्ध विहारात काय बसवणार तुम्ही? बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती. बरोबर आहे का नाही? 100% बरोबर आहे का नाही? का मला सांगा, बुद्धाची मूर्ती तुम्ही बुद्ध विहारात बसवली तुमच्या गावामध्ये, नवीन विहारात. नवीन विहारामध्ये तुम्ही बुद्धाची मूर्ती बसवली. ऐका लोक गोष्ट, नवीन बुद्ध विहार बांधलं आणि नवीन बुद्ध विहारामध्ये तुम्ही बुद्धाची मूर्ती बसवली. बुद्धाचीच बसवान ना, का दुसरी बसवान? का पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती त्या बुद्ध विहारात बसवान नवीन वाल्यान, मग काही दिवसानं त्या बुद्धाच्या बाजूला रामाची बसवान, कृष्णाची बसवान, लक्ष्मीची बसवान 4 हातवाली, गणपतीची बसवान, का दगड बसवान, का महाराजाचा फोटो ठेवान त्या बुद्ध विहारामध्ये? ठेवान का? नाही ठेवा. जसं आईनं आता इथं पूजा मांडली, मला कार्यक्रमाला बोलावलं, तर आईनं इथं फक्त कायचे फोटो ठेवले? बुद्धाचा फोटो ठेवला, बाबासाहेबाचा ठेवला आणि गौतम बुद्धाचा फोटो, गौतम बुद्ध बाबासाहेबचा फोटो ठेवला आणि बुद्धाची मूर्ती ठेवली. बरं, आईनं तिथं देव काऊन नाही ठेवले? बरोबर समजते का लोक? आले भंतेजी आमच्या घरात, म्हणजे आपल्या गावातलं नवीन बुद्ध विहार बांधलं तर त्या नवीन बुद्ध विहारामध्ये फक्त गौतम बुद्ध आणि बाबासाहेबाची मूर्ती किंवा फोटो ठेवावं लागते. हे समजते का नाही आपल्याला? साधी सोपी गोष्ट आहे ना. आपल्या गावात नवीन विहार झालं तर तिथं बुद्धाची मूर्ती बसवा लागते आणि बाबासाहेबाचा फोटो ठेवा लागते, झालं आपलं बुद्ध विहार. असंच का नाही? आणि आपल्या घरामध्ये तुम्ही कोणतीही परित्राण घ्या, पूजा घ्या, तर काय ठेवावं लागते पूजेमध्ये? गौतम बुद्धाची मूर्ती ठेवावं लागते, गौतम बुद्धाचा फोटो ठेवावा लागते आणि गौतम बाबासाहेबाचा फोटो ठेवावा लागते, झालं. बरोबर मानलं का नाही तुम्ही? का तुमच्या घरामध्ये चुलीपाशी असलेले जे 33 कोटी देवता आणून इथं बसवता का? मग तिथं काऊन बसवता आणि इथं काऊन नाही बसवत? आता इथं पूजा घेतली तर ते देव नाराज नाही होतील का? जे चुलीपाशी तुमच्या घरात बसलेले आहे त्याला इथं पूजेमध्ये मांडा लागत होतं, परित्राण पाठमध्ये बुद्धाच्या बाजूला ते ठेवले असते, हनुमान, महालक्ष्मी काय आहे तर ते दगडा धोट्याचे ठेवले का तुम्ही? पण तुम्हाला माहित आहे का नाही? पक्क म्हणते जे आम्हाला नाही समजत नाही, पण समजलं का नाही तुम्हाला? बुद्ध विहारामध्ये फक्त बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबाचीच मूर्ती, बुद्ध पूजेमध्ये फक्त गौतम बुद्ध आणि बाबासाहेबाचीच मूर्ती ठेवावी लागते. मग तुमच्या घरामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, तर तुम्ही फक्त दिखावा करता,
दिखावा करता. तुमच्या ओठात जय भीम आहे पण पोटामध्ये सगळे ब्राह्मणाचे देव आहे. ज्या ब्राह्मणाने सगळे बुद्धविहार हायजेक केले, जबरन कब्जे केले, सगळ्या गड किल्ल्यांवर शिवाजी महाराजांचे गड किल्ले सोडले नाही त्यानं. गड किल्ल्यावर त्यानं ब्राह्मणानं मंदिरं टाकले आणि आपल्या दुकानदाऱ्या चालू केल्या. बाबासाहेब म्हणतात 84,000 बुद्धविहार बांधले होते एकट्या सम्राट अशोकाने, त्याच्यावर कोण कब्जा केला? ब्राह्मणानं. आता महाबोधी महावीरावर कोणाचा कब्जा आहे? ब्राह्मणाचाच आहे. नालंदा विद्यापीठ, सर्वच बौद्ध विद्यापीठ जुने आणि सगळेच बौद्ध विद्यापीठ ब्राह्मणानेच जाळले, मुसलमानांनी नाही जाळले. नाव कोणावर टाकलं? ब्राह्मणानं. नालंदा ब्राह्मणानेच जाळलं. समजलं का? एक बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तर किती बाबासाहेबांचा राग करताना. आमच्या नालंदा विद्यापीठामधले 9-9 मजल्याचे पुस्तक ग्रंथालय ब्राह्मणानं जाळले. समजलं का? साधी गोष्ट आहे का? तर म्हणून इथं जरी 7 जरी घर असले तरी आपल्या घरामध्ये कुठल्याही हिंदू धर्माचा आहे का? तुमच्या घरामध्ये भूतक येतं? आपल्या घरामध्ये 22 प्रतिज्ञा वाचायच्या. आईच्या या गावामध्ये विहार जरी नसेल तरी तुम्ही वर्षावासाला आखाडी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा आपल्या घरी अधिष्ठान मांडायचं, ग्रंथ वाचायचा वर्षावासामध्ये. समजला का? किती? 3 महिने असाच टेबल मांडायचा, या टेबलवर पुस्तक ठेवायचा, पूजा ठेवायची. दिवसभर तुम्ही कामाला जा पण संध्याकाळी आखाडी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा 3 महिने पंचशील घ्यायचं वेळ होत असेल तर, आणि घरीच ग्रंथ वाचायचा. आल्या बाया तर ठीक, नाही आल्या तरी ठीक. नाही विहार म्हणून काय तसंच राहायचं का? 1 वर्ष या आईच्या घरी घ्यायचं, 1 वर्ष त्या घरी, 1 वर्ष त्या घरी, 1 वर्ष त्या घरी, 7 वर्ष एका घरी ग्रंथ वाचायचा आणि त्या घरच्या बायानं तिथं जायचं. असे अनेक गावामध्ये आहे, विहार नाही आहेत. ग्रंथापासून वंचित राहू नका. तुम्ही जर राहाल तर तुमच्या मुलाबाळांना संस्कार आणि वंदना शिकता येणार नाही. कुठेही वाचा, 5 जणी बसा, 10 जणी बसा, पण हे प्रामाणिकपणे करा. प्रत्येक गावामध्ये बुद्ध विहारामध्ये ग्रंथ वाचला जातो, वर्षावास केल्या जाते. तुमच्या गावात विहार नाही म्हणून काय मग तुम्ही करणार नाही का? तोपर्यंत तुमची पोरं मोठी झाली तर मग काय करणार? समजलं का? म्हणून मी आईला आत्तापासूनच सांगून जातो की तुम्ही यावर्षी आखाडी पौर्णिमेला ग्रंथाची सुरुवात घरी ठेवा. मी तुम्हाला ग्रंथ आणून देतो, वंदनेचं पुस्तक आणून देतो, सुरुवातही करून देतो. समजलं का? म्हणून यावर्षी बाबांच्या स्मरणार्थ तुम्ही घरी ग्रंथ वाचायचा, संस्कार पडते. मी जेव्हा केव्हा तुम्हाला फोन करील तर तुम्ही तुमच्या मुलांना शिबिरालाही पाठवलं पाहिजे. भीमा कोरेगाव असेल, कारले भाजीच्या लेण्या असेल, अजंठा वेरूळ असेल, बौद्ध गया असेल, इकडे तिकडे जर मी तुम्हाला फोन केले तर तुम्ही येत चला, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी. समजलं का? माझ्यासोबत येत चला. तुम्ही बाहेर आल्याशिवाय तुम्हाला काही शिकायला भेटणार नाही. त्याच्यासाठी चांगल्या कामासाठी पैसाही खर्च करावा लागतो. आपण लग्नामध्ये, आहेरामध्ये, याच्या त्याच्यामध्ये पैसे उडवण्यापेक्षा धम्माच्या कार्यासाठी, बुद्धगयेसाठी, चांगल्या कामासाठी पैसे खर्च करायला पाहिजे. नाही तर काय करता? जाग्यावरचा पैसा जाग्यावर राहील. काय बायामध्ये जाईन मी म्हातारी झाल्यावर. आताच काय वय झालं का? मरू नाही गेली तर गेली नाही बुद्धगयाला. समजलं का? वेळेच्या आधीच करा. म्हाताऱ्या झाल्यावर तुम्हाला बुद्धगयाने अजंठा वेरूळले जाता येत नाही. उली पाहत राहायचं, कामही करायचे आपल्या शेतीचे. उली मी जसा तुम्हाला फोन केला असं म्हणू नका की भंते जे आमच्या इकडे भंते, मी तुम्हाला संपर्कात ठेवीन 12 महिने. मी जिथं चाल म्हणलं तिथं यायचं. एखादा खूप अर्जंटली काम असलं तर नाही, तुमचं लागवडीचा काम आहे पण तुम्ही जर प्रत्येक वेळा आम्हाला हेच आहे तर तुम्हाला मरेपर्यंत जायला भेटणार नाही. आणि तुम्ही मरेपर्यंत बाहेर पडलेच नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काही शिकता येणार नाही. समजलं का? म्हणून घरं कमी असली तरी चालते. समजलं का तुम्हाला? तर तुमच्या घरामध्ये आपण प्रत्येकाने 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे. मी जाता म्हणून सांगतो तुम्हाला काय केलं पाहिजे. आज ब्राह्मणाने ते महाबोधी महावीराचा कब्जा केलाय आणि त्या महाबोधी महाविहारामध्ये ब्राह्मणाने तिथं रामाची मूर्ती, शिवलिंग, शंकरजीची मूर्ती, देवीच्या मूर्त्या, ते विष्णू, गणपती तिथे नेऊन बसवला. कुठं? ब्राह्मणानं कुठं? महाबोधी महावीराच्या बुद्धाच्या बाजूला तिथं नेऊन टाकल्या. त्याचे तिथे होय नाही. बुद्धाच्या ठिकाणावर तिथं शंकरजीची पिंड, ते गणपती, विष्णू तिथे नेऊन बसवल्या. ब्राह्मणाला आम्ही शिवा देतो ना आमचे लोक घरामध्ये पूजा करत आहे. सांगा बरं, बुद्धगयेचा बुद्ध, त्या महाबोधी महावीरातला बुद्ध आणि तुमच्या घरातला बुद्ध काही वेगळा आहे का? घरातल्या बुद्धापाशी तुम्ही दगडा तोंडायचे हिंदू धर्माचे देवी देवता ठेवता. आहे का तुमच्या घरामध्ये बुद्ध येतं? असेल तर पूर्ण जणांनी काढून टाका. इच्छा तळणीच्या लोकांना सांगतो. समजलं का? तुमच्यावर कोण बहिष्कार टाकणार नाही. लक्षात घ्या, टाकणार नाही. मी बीडला, मराठवाड्यामध्ये बीडला वर्षावास केला. कुठे? बीडला. तर त्या बीडला 700 लोक बौद्धांचे आहे. 700 घर बौद्धांचे. झोपडपट्टी एरिया होता. 2017 मध्ये मी वर्षावास केला. कुठे? तर तिथं 700 ते 800 घर बौद्धांचे आहे आणि 4 ते 5 घर मराठ्यांचे, असं ते झोपडपट्टी एरिया होता. आणि तिथं माहित आहे का, 3 ते 4च घर मुसलमानाचे आहे. 3 ते 4 घर मुसलमानाचे आहे. पण 3 ते 4च घर आहे. 700 घर बौद्धांचे, 7-8 घर मराठ्यांचे आणि 5-6 घर कोणाचे आहे? मुसलमानाचे. तरी त्यानं मस्जिद बांधली आणि ते 5च घरातले लोक मस्जिदीमध्ये
आपलं प्रामाणिकपणे काम करतात. मग ते असे म्हणतात का इथं 700 घरं त्या बौद्धायचे आहे, 400 घरं मराठ्याचे आहे, आम्ही त्याच्यासारखं ना वागाच लागन बा, असं करते का ते? नाही, आमचे घरही कमी असले तरी चालते, पण आम्ही कोणाचं पालन करू? फक्त आमच्या अल्लाचंच पालन करू. समजलं का? तर तुम्ही काय म्हणता राहा लागते खा लाग, अरे जेवाले त्यांच्या घरी नक्की जा, पण त्याच्या घरामध्ये आणू नका. समजलं का? एवढं आपल्याला बाबासाहेबांनी काय दिला? बौद्ध धर्म दिला ना. का 33 कोटी देवी देवता पूजत राहा म्हणते आता? आधी मंदिरात येऊ देत होते का ते ब्राह्मण लोक? त्याचे देवही पाठवत होते आणि मंदिरही पाठवत होतं. समजलं का? आपल्याला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिल्याच्या नंतर आपण कोणाच्याच इकडं तिकडं जायचं नाही, कुठल्या मंडपात नाही, कुठं काहीच नाही. जेवायला जाणं चांगली गोष्ट आहे, जेवून यायचं, पण तिथला अंगारान बुकारान तिथं घरामध्ये भरणं ही अंधश्रद्धा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही बाबासाहेबांना धोका देत आहात. मी तुम्हाला गोष्ट त्यासाठी सांगितली का 700 घरं बौद्धांचे आहे, 7-8 घरं मराठ्यांचे आहे आणि 5च घरं मुसलमानाचे आहे. पण असं म्हणते का ते आमच्यावर काहीतरी करतील म्हणून? त्याच्या धर्माचं पालन ते करते आणि आपल्या धर्माचं पालन आपण करायचं. तुम्ही कुठे राहा, पण प्रामाणिकपणे ओरिजिनल पद्धतीनं बाबासाहेबाच्या धम्माचं, बुद्धाच्या धम्माचं पालन केलं पाहिजे, कट्टरतेनं. तुमच्या गावामध्ये एखादी मातंग बांधवाचं किंवा चांबार बांधवाचं किंवा आदिवासी बांधवाचं घर असेल ना, राहते ना घरा? मला सांगा, आदिवासी, गोवारी, मातंग, चांबार, भंगी बाबासाहेबांनी आपल्यासाठी जेवढं केलं संविधान आरक्षणामध्ये, तेवढं त्याच्यासाठी नाही केलं का? पण तुम्ही मातंगाच्या घरी ज्योतिबा फुलेचा, सावित्रीबाई फुलेचा, बाबासाहेबाचा, गौतम बुद्धाचा फोटो नेऊन लावा बरं, आणि ते आईले म्हणा आमच्यासाठी जेवढं बाबासाहेबांना केलं का नाही, तर तेवढं त्यासाठी केलं म्हणा. आदिवासी बांधवाले, मातंग बांधवाले, हे घे बुद्धाचा फोटो, हे घे बाबासाहेबाचा फोटो, सावित्रीबाईचा फोटो, तर घेतील का ते? नाही, आमचे नाहीये, पण आरक्षण घ्याले आमचं. समजलं का? काहीतरी शिका. आपल्याला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, बौद्ध धम्म दिला, बौद्ध धम्माचंच पालन करा प्रामाणिकपणे. मी 10 वेळा तुमच्या गावामध्ये येऊन सांगू शकणार नाही, येणार आहे जर तुम्ही बोलावलं तर. माझं काम आहे, घर किती राहिले तरी. पण तुम्ही प्रामाणिकपणे, जसं आज आईने बोलावलं तर संस्कार शिकायला भेटतात. तुमच्या गावामध्ये भंतेजी कोणाच्याही घरी कार्यक्रम असतो तर तुम्ही बोलावलं पाहिजे. 12 महिन्यातून कोणाच्याही घरी एकदा तरी भंतेजी आलाच पाहिजे. जसं भंतेजी येत गेला तुम्हाला काहीतरी शिकायला भेटल. गुरुजीच नाही शाळेमध्ये तर काय शिकायला भेटल? कोणाच्याही घरी. भंतेजी काही पूजेपुरता नसतो, भंतेजी बुद्धाचा मार्ग सांगतो. आतापर्यंत माझी पूजा तर झालीच, निघालो असतं बामणासारखं, तसं असते का ते? बुद्धाच्या भिक्खूंचं काम आहे धम्माचा प्रचार प्रसार करणं, बाबासाहेबांचे विचार पेरणं, तुम्हाला अंधश्रद्धेतून, चमत्कारातून बाहेर काढणं. बुद्ध म्हणतात देव नावाची कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वात नाही, आणि मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. स्वर्गाची आणि नरकाची भीती आणि आशा भगवान बुद्धाने दाखवलेली आहे. म्हणून 22 प्रतिज्ञा पालन करा आपल्या जीवनामध्ये. काय करा? जो 22 प्रतिज्ञेचं पालन करतो तोच ओरिजिनल बुद्ध आहे, नाहीतर तो नकली जयभीमवाला आहे आणि नकली बुद्धिस्ट आहे. समजलं का? म्हणून आपल्या घरामधले जे काही 33 कोटी आपल्या पूर्वजांनी 33 कोटी देवी देवतांची पूजा करता करता नरकात गेले. एक तरी धावला का? एक तरी पावली का? चवदार तळ्याचं पाणी तरी पिऊ देत होते का आपल्याला? त्या चवदार तळ्यावर कुत्रे, मांजरं, डुकरं जाऊन पाणी पित होते. पण माणसानं जर हात लावला आणि बाबासाहेबांना हात लावला तर ते तळं बाटलं होतं, चवदार तळं महाडचं. तर दुसऱ्या दिवशी बामणाईनं 500 गाईचं गरम गरम शेण आणि 500 गाईचं गोमूत्र त्या चवदार तळ्याच्या पाण्यात टाकलं, बाटलं म्हणे अस्पृश्यानं. समजलं का? बाबासाहेबांना हात लावला म्हणून. पण जनावरापेक्षाही आपल्याला बत्तर जेवण होतं, तर बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणलं का नाही? आपल्या लोकांना 33 कोटी देवदेवताची पूजा केली, दगडा धोंड्याची पूजा केली, करून पाहिली, पण एकही 33 कोटी मधला देव धावला नाही, देवी धावली नाही. कोण जन्म घेतला? कोण जन्म घेतला? बाबासाहेबांमुळे आपल्याला जीवन भेटलं. काले तेव्हा एकाच देवाले, जेव्हा आम्हाला पाणी प्यायला भेटत नव्हतं, मेलेल्या गुराढोराचं अन्न खात होतं, तर 33 कोटी देवदेवता भारतामध्ये होते म्हणते. होते. आमच्या गळ्याले गाडगं होतं, पाठीला झाडू होता, 33 कोटी देवदेवता होते. मग त्याला एकाले किव नाही आली आमची? आली का किव? आली का त्याला किव? त्याला किव या लागत होती ना. लोक म्हणते ना देव दयावान असते, करुणावान असते. आली का? जेव्हा आपण मेलेल्या गुराढोराचं मांस खात होतो, जेव्हा हे करत होतो, तर एकाही देवाले देवीले आपली दया आली नाही. कोणाला आली? बाबासाहेब. म्हणून बाबासाहेब आपल्याला बौद्ध धर्म दिला. कोरोनामध्ये एवढे लोक मेले तरी एकही देव आला नाही. आला का धावून? एकतरी देवी आली का? बामणाई पळाले उठते होते मंदिरं उठून. लक्षात घ्या, आज बुद्धगयेच्या विहाराचं चालू आहे. 84,000 बुद्ध विहार सम्राट अशोकाने बांधले, त्याच्यावर ब्राह्मणानं कब्जा केले आहे. पंढरपूरचं, तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ बामणाने एकही मंदिर बांधलं नाही. सगळे मंदिरं बुद्धाचे आहेत, त्याच्यावर कब्जे केले, बुद्धाच्या मूर्त्या नष्ट केल्या. समजले का तुम्हाला? आज बुद्धगयाच्या विहारावर कोणाचा कब्जा आहे? मुसलमानाचा आहे का ख्रिश्चनाचा आहे? बामणायचाच आहे. तवाही त्याने बामणावर कब्जे केले, ते मंदिर द्यायला तयार नाही, महाबोधी महाविहार. समजलं का?
आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आपणच जर आपणच घरामध्ये जर ते हिंदू धर्माचे देवी देवता पूजत असून तर मग आपण नकली बौद्ध नाही का? आपल्या म्हणजे आई वडिलांना आणि आपल्या आजी आजोबांना नाही समजत आहे तर जे लोक तरुण पोरी शिकलेले आहेत ते लोक तशीच करून राहिले. आपल्या आई वडिलांना आपण समजावून सांगितलं पाहिजे, तरुण मुलांना मुलींना समजलं का? नाही माझी आजी करते माझी आई करते मला काय करायचं आहे? अरे मग तुझ्या शिक्षण काय चाटाचं आहे का? तुझे शिक्षण काय चाटाचं आहे का? माझी आई करते तर करू दे, मला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? असेच काही तरुण पोरं करतात. आपल्या आईले शिक्षण नव्हतं, आपल्या आजोबांना शिक्षण नव्हतं, त्यानं अज्ञानपणात केलं असेल. पण आता आपण शिक्षणाचा फायदा ते अंधश्रद्धेतून काढलं पाहिजे. कोणाची जबाबदारी आहे? ते जबाबदारी तुम्ही तिकडे जाता गणपतीकडे भटकाले, बामणाचं एकही पोरग तुम्हाला दिसत नाही इकडे तिकडे भटकताना. दिसते का? आपण इकडे तिकडे सगळ्या देवाचे ठेके आपण घेतले आहे. मुसलमानाचे देव आपणच पुजतो, दर्गे पुजतो, तिकडे काय ते सगळं अंधश्रद्धेमध्ये आपण. अंधश्रद्धेतून बाहेर पडा. कोणतरी काहीतरी करणी केवली अनाथातच घातलं, काहीतरी केलं, काहीच करणी करत नाही. ज्याचा कर्म विभाग आहे ते भोगत असते. काही जादू नसते, टोना नसते, काहीच नसते. मी तर रोज देवावर बोलतो. बाबासाहेब तर रोज टीका करतो ते देवी धर्म मध्ये. एखादा नाही कोपला, मला तर कोरोना झाला नाही, मी तर फिरत होतो कोरोनामध्ये धम्म प्रचार प्रसारासाठी. हे सगळे देवी देवता ब्राह्मणांनी आपले पोट भरण्यासाठी तयार केले आणि तुम्हाला भेवाडून दिलं आणि तुमच्या ह्याच्यामध्ये भीती घालून दिली आणि तुम्ही भेवाडून आहात. म्हणून तुम्ही अंधश्रद्धेमध्ये आहात. अंधश्रद्धेतून बाहेर पडा. डोक्यातला तो अंधश्रद्धेचा कचरा बाहेर फेका आणि खूप शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण घ्या, विज्ञानवादी बना, सायंटिस्ट बना. तुम्ही अंधश्रद्धेतून बाहेर पडले नाही तर तुमची प्रगती कदापि होणार नाही. नाहीतर भंतेजी मला बाहेरच आहे झालं. अरे जन्म आहे तर मरण आहेच, जन्म आहे तर बिमाऱ्या लागणारच आहे. बुद्धाला बिमारी झाली होती. ज्याला मराचं भेव लागते तेच लोक देवाकडे जाते, देवीकडे जाते, दर्ग्याकडे जाते. समजलं का? ज्याला माहित झालाय बुद्धाचं का जन्म आहे तर मरण आहेच, जन्म आहे तर बिमाऱ्या राहणारच आहे. सगळेच जण मरणातून चुकले नाही. पण ज्याला मराचं भेव लागते तेच लोक देवी देवताकडे अंधश्रद्धेकडे भटकते आणि भटकते तो ब्राह्मण तर तयारच आहे कापाले. समजलं का? तर आपण या अंधश्रद्धेला बळी नाही पडले पाहिजे. समजलं का? अंधश्रद्धेला बळी पडायचं बिलकुल आपल्या घरामध्ये बुद्ध आणि बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणाचाच फोटो, कोणाचीच मूर्ती नसली पाहिजे. आणि एक जाता जाता म्हणून सांगतो, मुसलमानाचे लोक तुमच्या गावामध्ये दिवाळी साजरे करते का? हे इथले या गावामध्ये जास्ती मुसलमान आहे, कसाबाची वणी आहे. तर तुम्हाला सांगा, मुसलमानाच्या पोराला दिवाळीमध्ये सुट्ट्या राहते? मुसलमानाचे लोक तुम्हाला कधीतरी दिवाळी, दसरा, होळी, पोळा, गुढीपाडवा, ते पानं बांधणं, रंग लावणं, राख्या बांधणं, हिंदूंचे कुठले तरी सण मुसलमान लोक साजरे करताना दिसते का? तुमच्याच गावात मुसलमान लोक दिसते का? करते का? नाही करत ना ते. पण हिंदू करते का? नाही. मग बौद्धांना का करावे ते? आमचा काही संबंध राहिला का त्या सणाशी? मुसलमान लोक हिंदूचे सण साजरे नाही करत, मुसलमान लोक ख्रिश्चनाचे सण साजरे करत नाही. हिंदूंचे सण हिंदूंनीच करावे म्हणते. मग आपण हिंदू आहोत का? तुम्ही हिंदू आहात का? आपण बौद्ध झालो. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आपल्या हिंदू धर्माच्या देवी देवताशी काही संबंध राहिला नाही आणि हिंदू धर्माच्या सणाशी संबंध राहिला नाही. मला सांगा ना, तुमच्याच गावात एक्झाम्पल देतो आणि सांगतो की तुमच्या एवढ्या वर्षापासून कुठल्या तरी एखाद्या मुसलमानानं घरी रांगोळी बिंगोळी वगैरे, रक्षाबंधन, राखी, दिवाळी, दसरा, पोळा वगैरे साजरा केला का? उत्तर द्या. नाही करत ते लोक. कट्टर पालन करतात आपल्या धर्माचं. कोणाला जुमानत नाही ते, आम्ही करू आमच्या याचं. तुम्ही त्या काहीतरी शिकलं पाहिजे. आपले खरे सण आहे 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. बाकीचे जे सण तुम्ही करत असाल तर ते मर्डराचे खुनाचे दिवस आहे. भंतेजींच्या कत्तली केल्या होत्या, नागलोकाच्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तलीचे खुनाचे. दिवाळीच्या दिवशी मोगलाईन सारीपुत्त भंतेची हत्या केली होती ब्राह्मणाईनं आणि त्याने दिवाळी सुरू केली. ब्राह्मणाईनं ज्या दिवशी मर्डर केले नागलोकाचे, नागराजे लोकांचे, बौद्ध भंतेजींचे मुंडके कापले, त्यानं ते सण म्हणून सुरू केले आणि तुम्ही ते सण साजरे करता. लक्षात घ्या, आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा, त्याच्या पलीकडे आपले कोणते सण नाही. समजलं का? 14 एप्रिल हे आपले जयंती दिवस आहे, पण आपले खरे सण कोणते? 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. त्याच्या पलीकडे आपले कोणतेच सण नाही. समजलं का? म्हणून मुसलमानाकडून काहीतरी शिका. आज 69 वर्ष झाली तुम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे, तर बाबासाहेबांच्या धर्माचं पालन करा. मला एवढंच म्हणायचं. इकडं तिकडं भटकायचं नाही, भटकण्याची गरज नाही. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवा, त्यांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवा. त्यांच्या घरामध्ये तुम्हाला जेवायला जायला मनाई करत नाही मी, पण तिथं जाऊन लावून येऊ नका. तिकडून घेऊन जाऊ दे म्हणून तुमच्या घरामध्ये. तुम्ही ते सगळे काढले पाहिजे घरामध्ये. आजूबाजूच्या खेड्यामध्ये कोणाच्याच घरात तुम्हाला दिसणार नाही. ज्या ज्या गावामध्ये मी गेलो, दुर्गड्याचं विहार, त्या गावामध्ये कितीतरी भांडणं होते, विहार झालं उभं. आज तिथं मोठ्यात विहार झालं. लोणीला विहार,
खूप बोलू बोलू असं बोलू बोलूच त्यांना ते विहार आता ते पटपट त्याचा स्लापही पडला. समजलं का? बाहेर गावून वर्गणी आणून त्यांनी ते विहार उभं केलेलं आहे. लक्षात घ्या. मी जात राहतो त्या गावामध्ये. असं नाही का मी जिथे विहार उभं केलं आणि मूर्ती बसवली जात नाही. मी जात असतो त्या गावामध्ये. माझे लोक अंधश्रद्धेमध्ये नाही गेले पाहिजेत म्हणून मी चक्कर मारत राहत असतो. तर तुम्ही मी जर कधी कधी फोन केला, कामं असले तर ठीक आहे शेतीचे तुमचे, पण मी जर म्हणलं काही इकडे इकडे चाललो मी, तुम्ही या, तर तुम्ही पटकन आले पाहिजेत. दुर्गड्याच्या बाई, इकडल्या भिडच्या सगळ्या बायाला मी मेसेज करत असतो, ते सगळे लोक येत असतात जिकडे म्हणाल तिकडं. तुम्ही घराबाहेर पडले, पुढच्या वर्षी बुद्धगयाला चालायचं उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये सगळं. मला एकही रुपया द्यायचा नाही, फक्त माझ्यासोबत तुम्ही चालायचं. तिकडं तिकडं आपापला खर्च आपापल्याला करायचं. मी तुम्हाला फक्त सोबत वागविन. म्हणजे तुमची इच्छा आहे तर मी तुम्हाला बुद्धगयाला घेऊन जातो. माझा काही बिझनेस नाही, मला काही न्यायचंही नाही. माझ्यासोबत फक्त तुम्ही चला, मी गायडन्स करून म्हणून तुम्हाला येतो. समजलं? सेवाग्रामहून किंवा नागपूरहून बसलं का डायरेक्ट बुद्धगया ट्रेन आहे, आणि बुद्धगयाला गेल्याच्या नंतर तिकडे प्रायव्हेट वाहन करून आपण सगळे ते ठिकाणं पाहू. आपापले पैसे घेऊन आपापल्याने फिरायचं. फक्त मी तुम्हाला सोबत घेऊन फिरतो. म्हणजे काही काही ग्रामीण भागातल्या लोकांना नाही जमत तेवढे 16-17 हजार रुपये, तर आम्ही त्याच्यासोबत जात असतो गायडन्स करायला. समजलं का? ते एक धम्म सेवाच आहे, ते फ्रीमध्ये केलीच पाहिजे मी, तर मी ते करतो. मी इकडल्या सगळ्या लोकांना नेलं आहे खेड्यापाड्यातल्या, तुम्ही चला माझ्या संग. ठीक आहे ना? कमी दिवसामध्ये आपल्याला 6-7 दिवसामध्ये सगळे स्थळ, लुंबिनी, नेपाळ वगैरे. ठीक आहे ना? तर सगळ्यांनी माझ्यासोबत मे महिन्यामध्ये चालायचं आहे. ठीक आहे ना? तर आज या ठिकाणी तुम्ही विहारासाठी जे जे काय करायचं ते करा. मी आईला तेच सांगतो पुन्हा जाता की या वर्षीला येणारी जी आखाडी पौर्णिमा आहे नवीन वर्षाला, या आखाडी पौर्णिमेला घरी असंच अधिष्ठान ठेवायचं, अशीच मूर्ती ठेवायची, फोटो ठेवायचा. रोज फुलं नाही वाहिले तरी चालते, घरचे घरगुती फुलं व्हायचे. याच्यावर इथे ग्रंथ ठेवायचा, आणि संध्याकाळी आपल्या मुलाला घेऊन पंचशील घ्यायचं आणि ग्रंथाचे 3-3 पानं रोज वाचायचे. 3 पानं वाचू शकतो जेवण झाल्याच्या नंतर, कितीही कामाला गेलं तरी 3-3 पानं, 3-3 पानं बरोबर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचे. आखाडी पासून तर कार्तिक आश्विन पौर्णिमेपर्यंत 8 दिवस जास्त झाले तरी काही फरक पडत नाही. समजलं का? आणि तो ग्रंथ वाचत जायचा. बघा बरं आपल्या घरचं वातावरण कसं राहते, संस्कार राहते. माझ्या गावामध्ये विहार नव्हतं ना, तर मी माझ घरी ग्रंथ वाचत होतो. माझी गोष्ट चिवर घ्यायच्या अगोदर माझ्या गावात विहार नव्हतं, आता भल्लं मोठं विहार झालं. समजलं का? पण मी माझ्याच घरी ग्रंथ वाचायचो. कोणाला माहितही नव्हतं ग्रंथ वाचा लागते वर्षा वाजतात 3 महिने आखाडी पौर्णिमेपासून. कोणाला माहित नव्हतं. मी नागपूरला गेलो, ग्रंथ आणला आणि घरीच ग्रंथ वाचा. आम्ही दोघंच मायले को बसो, वंदना वगैरे पाठ करून. आज मग 2-2 बाया यायला लागल्या. असं करता करता मग तो कार्यक्रम, मग लोकांना वाटलं की ग्रंथ वाचा लागते. मग विहारही झालं, आता पुतळे झाले, सगळंच झालं. सुरुवात करायला लागते. असं म्हणू नका की आमच्या गावले विहार नाही म्हणून. यावर्षी या आईच्या घरून सुरुवातच करायची आहे. यावर्षी 3 महिने काय मोठी गोष्ट आहे, ग्रंथच वाचायचं आहे. 3 पानं वाचायचे, रोज 3 पानं वाचायचे. समजलं का? हे तुम्हाला करायचं आहे. त्या बाईच्या घरी तुम्ही वर्षावासात येऊन बसायचं आहे. समजलं का? अनेक गावांनी विहार तसं नाही. मग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या बाईच्या घरी, दुसऱ्या वर्षी तिसऱ्या. समजलं का? नाही तर मग तुम्ही 2-2 वर्ष पण घ्या. विहार आहे म्हणतोय बरं, वाट पाहू नका. आपल्या मुलाबाळांना ते संस्कार पडते. ठीक आहे ना? ही अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवतो. हे जर तुम्ही केलं तर बरोबर तुमचा रुळावर राहील. समजलं का? इकडे आपल्या मुलाबाळा इकडे तिकडे भटकणार नाही. मग इकडल्या मंडपातनं गणपतीच्या दुर्ग्याकडं, म्हणजे काही लोक त्या फत्तेपूरले जाते सट्टा लावायला तिकडे, काही बाया त्या इकडे जाते, त्या इकडे कोणती त्या आगरगावले नेले आहेत ना. आपले लोक भटकतात इकडे तिकडे भवानीकडं, भटक भावण्यासाठी तुम्ही भटकणार, कारण त्या लोकांना पोरांना माहित नसतं तर, आहे का नाही? म्हणून लक्षात घ्या. इकडं तिकडं ते दगड धोंडे पूजण्यापेक्षा आपल्या बुद्धाच आपण करा. समजलं का? बुद्धासारखा दुसऱ्या जगामध्ये कोणच नाही. आपल्या बुद्धाचं आपण नाही करायचं तर कोण करतील? मुसलमान करतील का ओबीसी करतील, मातंग करतील? ते तर करणारच आहे. ते तर बुद्धाचा राग करते लोक. आपल्या बुद्धाचं आपणच केलं पाहिजे ना. आपला बुद्ध धर्म, तुम्हाला बुद्ध धर्म पुढे न्यायचा आहे का हिंदू धर्म पुढे न्यायचा आहे? बुद्ध धर्म. आपल्याला हिंदू धर्म दिला बाबासाहेबांना का बौद्ध धर्म दिला? आणि हे देव कोणाचे वे? सगळे ब्राह्मणाचे वे. तुम्हाला ब्राह्मणाचे देव आवडते का बुद्ध आवडते? बाबासाहेबांनी दिलेला. ब्राह्मणाचे 33 कोटी देवी देवता आवडते तुम्हाला का बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आवडते? सांगा आताच. मग तुमच्या घरामध्ये ब्राह्मणाचे 33 कोटी देवी देवता असले पाहिजे का बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध असला पाहिजे? बुद्ध असला पाहिजे. फेका ना मग ते. घरातूनही फेका आणि डोक्यातूनही फेका. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा मोबाईल मध्ये आहे, वाचत बसा तेव्हा तरुण पोरांनी सगळ्यांनी. म्हणून या अंधश्रद्धेत तुम्ही बाहेर पडणार नाही तर तुमची प्रगती होणार नाही. समजलं का? जपानमध्ये कोणाची पूजा होते? बुद्धाची. चायनामध्ये, कोरियामध्ये, थायलंडमध्ये, ब्रह्मदेशमध्ये, मलेशियामध्ये, मंगोलियामध्ये, सिंगापूरमध्ये, कोरियामध्ये, लाओसमध्ये, क्युबामध्ये, आणखी नाव सांगू का? व्हिएतनाममध्ये, तायवानमध्ये. आज अमेरिका, आफ्रिकेमध्ये बौद्ध धर्म, ख्रिश्चन लोक बौद्ध बनून राहिले, मुसलमान लोक बुद्धिस्ट बनून राहिले. अमेरिकात, आफ्रिकात, रशियामध्ये बुद्ध धर्म वाढून राहिला. आणि भारतातला बुद्ध असून आपण पाहून राहिलो. आपण इकडे तिकडे भटकून राहिलो. हिंदू धर्माचे देवी देवता फक्त भारतातच आहे, त्याला कोण नाही हुंगत तिकडं. नाव जगामध्ये कोणाचं आहे? फक्त बुद्धाचा आहे. तो बुद्ध आपल्याला बाबासाहेबांनी दिला. म्हणून इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही.
समजलं का तुम्हाला? दादा आता एवढंच सांगतो, या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.